बाबाच्या श्रमेव जयतेला जगद्गुरु शांतिगिरीजी महाराजांची साथ। जय बाबाजी भक्त परिवाराचे पुंतांबा येथे दिवसभर श्रमदान शिबिर। जय बाबाजी परिवारातील 1500 महिला पुरुष भाविकांनी केलं श्रमदान। जय बाबाजी भक्त परिवाराच्या श्रमदान परंपरेच्या माध्यमातून अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रमेव जयते या उपक्रमास साथ दिली। राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुंतांबा येथील गोदावरी काठावर असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 400 वर्षापूर्वी बांधलेला घाट येथील पुरातन विविध मंदिराची झालेली पडझड आणि 2 महिन्यापूर्वी येथे घडलेल्या मूर्ती विटंबना प्रकरणानंतर जय बाबाजी भक्त परिवारातील सुमारे 1,500 महिला पुरुष भाविकांनी येथे पुरातन मंदिरे घाट दुरुस्ती स्वच्छतेसाठी 1 दिवसीय महाश्रमदान शिबिर राबवलं। या श्रमदान शिबिरामुळे श्री क्षेत्र पुंतांबेचे रूपडे पूर्णपणे बदललं। राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुण्यभूमी श्री क्षेत्र पुंतांबे गोदावरी नदीकाठी वसलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला सुंदर घाट 250 वर्ष पुरातन मंदिरासह 12 ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथे आहेत। अनेक मंदिरांची येथे पडझड झालेली आहे। 2 महिन्यापूर्वी येथील 2 मूर्तींच्या विटंबना प्रकरणानंतर अत्यंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी येथे भेट दिली। येथील दयनीय परिस्थिती पाहता त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून येथील कार्य करण्याचं निश्चित केलं। रविवारी पहाटे जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते विविध विधिवत पूजा करून महाश्रमदानाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या 1 दिवसीय महाश्रमदान शिबिरानं दक्षिण काशीतील मंदिरांनी कात टाकली असून सर्व मंदिराचं रूपडं पूर्णपणे बदललं। मंदिर आकर्षण झाली असून यामुळे भाविकांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। एकजुटीनं राबवलेल्या मोहिमेतून किती बदल होऊ शकतो हे दक्षिण काशीचं बदललेलं स्वरूप पाहून लक्षात येतं। निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या श्रमदान मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। जय बाबाजी भक्त परिवाराच्या श्रमदान परंपरेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रमेव जयते या उपक्रमास देखील साथ लाभली। महाराष्ट्र 24 तास न्यूज साठी अमर आढाव, नाशिक।